सुजन हो नमस्कार. आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स प्रस्तुत रविवारची गोष्ट या सदरामध्ये अमोल वाघचे तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. 3 मे 1913 या दिवशी पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र हा प्रदर्शित झाला. या पहिल्या भारतीय चित्रपटाच्या निर्मितीची कथा आणि इतिहास हा मोठा रंजक आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीचा तो काळ होता. संपूर्ण जगभरामध्ये चित्रपट निर्मितीला प्रारंभ झाला होता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विविध कलांचा जरी समृद्ध असा वारसा होता तरी देखील त्यावेळची ही अद्ययावत कला, हे आधुनिक तंत्रज्ञान आपल्या देशामध्ये आलेलं नव्हतं. धुंडीराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांनी आपलं कला क्षेत्रातील शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपली फोटोग्राफीची आवड जोपासत फोटोग्राफीचा व्यवसाय सुरू केला. पण फोटो काढत असताना कॅमेऱ्यामधनं जो फ्लॅश पडतो त्या फ्लॅशमुळे माणसाच्या अंगामध्ये एक प्रकारची ऊर्जा शिरते. हा कॅमेरा माणसाचे प्राण शोषून घेतो, माणूस मृत्युमुखी पडण्याची भीती असते, अशा प्रकारची अफवा त्यावेळेला उठलेली होती. आणि म्हणूनच फोटोग्राफीचा व्यवसाय त्यावेळी चालत नव्हता. स्वाभाविकच दादासाहेब फाळकेंना सुद्धा आपला हा फोटोग्राफीचा व्यवसाय बंद करावा लागला. फोटोग्राफीचा व्यवसाय बंद पडल्यानंतर त्यांनी मुद्रण क्षेत्रामध्ये अर्थात प्रिंटिंग मध्ये आपला व्यवसाय सुरू केला. पण पुढे त्या व्यवसायामधील आपल्या भागीदारासोबत झालेल्या काही मतभेदांमुळे त्या व्यवसायामधून सुद्धा ते बाहेर पडले. शिवाय त्या व्यवसायातून बाहेर पडत असताना आपल्या भागीदारासोबत, आपल्या मित्रासोबत जरी आपले मतभेद झाले असले तरी देखील पुन्हा एकदा त्या व्यवसायामध्ये शिरून आपण त्या मित्रासोबत, त्या भागीदारासोबत स्पर्धा करणार नाही असं त्यांनी मनाशी ठरवलं होतं. तसा शब्द, तसं वचन सुद्धा त्यांनी त्या आपल्या मित्राला, त्या भागीदाराला दिलं होतं. याच दरम्यान 1911 साली आपल्या मुलासोबत त्यांनी मुंबईतील एका थिएटरमध्ये एक येशू ख्रिस्तावर आधारित चित्रपट पाहिला. येशू ख्रिस्ताप्रमाणेच आपल्या पुराणातील देवदेवता सुद्धा जर अशाच पद्धतीने मोठ्या पडद्यावरती आपल्याला पाहता आल्या तर, हा विचार त्यांच्या मनामध्ये आला आणि बस चित्रपट निर्मितीचं बीज हे त्यांच्या मनामध्ये रोवलं गेलं. तिथून पुढे चालू झाला तो एका मोठ्या ध्येयाचा प्रवास, चित्रपट निर्मितीच्या स्वप्नाचा प्रवास. चित्रपट निर्मितीच्या स्वप्नानं त्यांना अक्षरशः झपाटून टाकलं. चित्रपट हा मोठ्या पडद्यावर कसा दाखवला जातो, तो दाखवण्यासाठी कुठल्या प्रकारची यंत्र वापरतात, ती यंत्र कशी हाताळतात याचा अभ्यास सुरू झाला. त्या दरम्यान त्यांनी कित्येक चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पुन्हा पुन्हा पाहिले. तो अभ्यास करण्यासाठी जो पैसा लागणार होता त्यासाठी प्रसंगी आपल्या घरातील जुन्या वस्तू सुद्धा त्यांनी विकल्या. पण चित्रपट निर्मितीचा जर सखोल अभ्यास करायचा असेल, ते तंत्र जर आपल्याला आत्मसात करायचं असेल तर आता भारतामध्ये थांबून उपयोग नाही, कारण तशा प्रकारचं तंत्र भारतात नव्हतंच. आता ते शिकायचं असेल तर परदेशात जाणं हे गरजेचं होतं. हे ओळखून त्यांनी इंग्लंडला जायचं ठरवलं. प्रसंगी त्यावेळेला त्यांनी आपल्या काही पॉलिसी सुद्धा तारण ठेवल्या. इंग्लंडमध्ये जाऊन चित्रपट निर्मितीचं ते तंत्र त्यांनी शिकून घेतलं, ते तंत्रज्ञान आत्मसात करून घेतलं. ते तंत्र शिकून तिथून काही यंत्रसामुग्री, तो कॅमेरा घेऊन ते भारतामध्ये आले. आता आपण देखील चित्रपटाची निर्मिती करायची हे नक्की झालंच होतं. पण चित्रपटासाठी कथा कुठली घ्यायची, कथानक कुठल्या पात्राभोवती फिरते हे दाखवायचं, असं कोणतं पौराणिक पात्र आहे जे सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना रुचेल, सगळ्यांना ज्याबद्दल माहिती असेल आणि सगळ्यांना ते पात्र मोठ्या पडद्यावरती पाहायला आवडेल, याचा रात्रंदिवस विचार ते करत होते. पण तरी देखील कोणावरती चित्रपट काढायचा हे काही ठरत नव्हतं. त्यावेळेला लोक त्यांना म्हणायचे की हा चित्रपट निर्मितीचा व्यवसाय भारतासाठी नवीन आहे, यापूर्वी कोणी कधी असलं धाडस भारतामध्ये केलेलं नाहीये, तेव्हा तुम्ही असलं धाडस का बरं करता, एवढी मोठी जोखीम कशासाठी उचलता, त्यापेक्षा तुम्ही यापूर्वी जो व्यवसाय करत होता, तो प्रिंटिंगचा व्यवसाय किंवा मुद्रणाचा व्यवसाय, हा तुम्ही चांगला करत होता, तो पुन्हा तुम्ही सुरू करा. त्यात तुम्हाला मोठं यशही आलं होतं, तुम्ही त्यात भरपूर पैसे कमवाल याची आम्हाला खात्री आहे, हवं तर आम्ही त्यामध्ये भांडवल गुंतवायला तयार आहोत, असंही काही भांडवलदार म्हणाले होते. पण त्यावरती ते तेच सांगायचे की त्यावेळेला भागीदारासोबत मतभेद करून मी बाहेर पडलो, तेव्हा पुन्हा एकदा त्या व्यवसायात शिरून मी त्याच्याशी स्पर्धा करणार नाही असा शब्द मी त्याला दिलाय, असं वचन मी त्याला दिलेलं आहे. आणि लोक म्हणायचे आपली प्रगती करण्यासाठी कसले शब्द आणि कसलं वचन, मैत्री आणि व्यवहार हे तुम्ही वेगवेगळे ठेवा. पण त्यांना काही ही गोष्ट मान्य व्हायची नाही. आणि मग ती लोक प्रामाणिकपणे व सत्याने वागणाऱ्या, आपण दिलेला शब्द, आपण दिलेलं वचन पाळणाऱ्या दादासाहेब फाळकेंना उपहासानं राजा हरिश्चंद्र असं म्हणायचे. बस त्यांनी तिथूनच ठरवलं की याच राजा हरिश्चंद्रावरती आपण आता चित्रपट बनवायचा. चित्रपटाची कथा ठरली, चित्रपटाचं कथानक ठरलं, पण तिथनं पुढचा प्रवास सुद्धा मोठा खडतर होता.
त्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी, त्या चित्रपट निर्मितीसाठी सहाय्य करण्याकरता माणसं जमा करणं, त्या माणसांची काळजी घेणं, त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था पाहणं, त्यांना सर्व हे चित्रपट निर्मितीचं तंत्र शिकवणं, ह्या सगळ्या मोठ्या गोष्टी हे अवजड शिवधनुष्य पेलण्यासारख्याच होत्या. त्यावेळेला रंगभूमीवर चालणाऱ्या नाटकांमध्ये सुद्धा स्त्रिया काम करत नसत. एखादा पुरुषच स्त्री व्यक्तिरेखा साकारत असे. त्यामुळेच तारामती अर्थात हरिश्चंद्राच्या पत्नीचा आणि अन्य काही स्त्री पात्रांचा अभिनय करण्यासाठी सुद्धा त्यावेळेला स्त्री कलाकार त्यांना मिळाले नाहीत. या सगळ्या अडचणींवरती मात करत त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट बनवला आणि याच बरोबर भारतीय चित्रपट निर्मितीच्या व्यवसायाचा श्री गणेशा झाला. 3 मे 1913 रोजी हा पहिला भारतीय चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला. आज या गोष्टीला 100च्या वर वर्ष उलटून गेलेली आहेत. या 100 वर्षामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीने मोठी भरारी घेतलेली आहे. दादासाहेब फाळके यांच्या चित्रपट निर्मितीच्या या कथेमधनं काही गोष्टी या नक्कीच शिकण्यासारख्या आहेत. एखादं ध्येय, एखादं लक्ष निश्चित केल्यानंतर त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणं, आपलं सर्वस्व अर्पून त्यासाठी मेहनत घेणं, कष्ट करणं, तन मन धन अर्पून काम करणं, सर्वस्व पणाला लावून त्यासाठी प्रयत्न करणं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षरशः वेडं होणं, हे नक्की काय असतं हे दादासाहेब फाळकेंच्या या गोष्टीमधनं आपल्याला शिकता येईल. त्याचबरोबरीने जेव्हा एखादं ध्येय गाठण्यासाठी, जेव्हा एखादं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे सत्याने प्रयत्न करू लागतो, त्यावेळेला कित्येक लोक आपली चेष्टा करतात, आपला उपहास करतात. पण त्याही परिस्थितीमध्ये त्यावेळेला त्या सगळ्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून आपल्यासाठी लोकांनी आपल्याला खच्ची करण्यासाठी वापरलेले जे शब्द आहेत त्यालाच आपली खरी ताकद बनवणं काय असतं हे देखील दादासाहेब फाळकेंच्या या गोष्टीतनं शिकता येतं. उदाहरणार्थ, सत्याने आणि प्रामाणिकपणे वागणाऱ्या, आपला शब्द, आपलं वचन पाळणाऱ्या दादासाहेब फाळकेंना लोक उपहासाने राजा हरिश्चंद्र म्हणायचे. पण त्या गोष्टीचा त्यांनी आपल्या मनावरती कधीच नकारात्मक परिणाम घडू दिला नाही. उलट त्याच राजा हरिश्चंद्राची कथा मोठ्या पडद्यावरती साकारून त्यांनी मोठा इतिहास घडवला. काही वर्षापूर्वी आलेल्या हरिश्चंद्राची फॅक्टरी या चित्रपटामध्ये दादासाहेब फाळकेंचा हा जीवन प्रवास खूप छानरित्या दाखवला आहे. संधी मिळाली तर हा चित्रपट जरूर पहा. रविवारची ही छोटीशी गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. या आणि अशा बोधप्रद प्रेरणादायी गोष्टींचा आनंद घेण्यासाठी आमच्या आविष्कार आर्ट्स अँड क्रिएशन्स या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.